नमस्कार मित्रांनो, पार्टनरच्या ग्राफिटी वॉलमध्ये मी सचिन बोर्डे आपल्या सर्वांचं पुनश्च एकदा सहर्ष स्वागत करत आहे. आज आपण व्यंकटेश माडगुळकर लिखित मानदेशी माणसे या त्यांच्या शब्दचित्रामधील धर्मा रामोशी हे शब्दचित्र वाचणार आहोत. हे पुस्तक साधारणतः 75 वर्षापूर्वी लिहिलं गेलेलं आहे. ही सर्व पात्र आपल्याला स्वातंत्र्योत्तर काळात घेऊन जातात. चला तर मग ऐकूयात. धर्मा रामोशी. सांज व्हावी, ऊन सावली परस्परात मिसळून विसावावी, गोरेवासरे रानातून घरी परतावीत, दिवसभर शेपट्या नाचवीत, चिवचिवाट करीत भिरभिरणाऱ्या चिमण्या वळचणीत शिराव्यात, घराघरातून सांजवाती उजळाव्यात. अशा कातरवेळी धोत्राचा सोगा खांद्यावर टाकून अंगणातल्या अंगणात शतपावली घालावी. कधी उघड्यावर टाकलेल्या खाटल्यावर पडून हळूहळू उजळणाऱ्या आभाळाकडे पाहावं, कधी तुळशी वृंदावनाच्या कट्ट्यावर बसावं, कधी हाताची घडी छातीशी दुमडून दरवाजात उभं राहावं आणि बाहेरच्या पायरीशी काठी वाजवावी. आवाज यावा, दळ नानाजी अक्का. धर्माची ही साध आज मी दीड महिना ऐकतोय आणि मनात कष्टी होतोय. धर्मा आता भलताच थकलाय. कधी काळी खणखणीत ठणठणीत असलेलं त्याचं शरीर आता विरल्या वस्त्राप्रमाणे जीर्ण झालं आहे. चालताना, उठताना, बसताना त्याला आता घडी घडी काठीचा आधार घ्यावा लागतो. कानांना नीट ऐकू येत नाही, डोळ्यांना नीट दिसत नाही. गोरट्याला रंगाचा, नीटस बांध्याचा हा इमानी रामोशी आता थोड्या दिवसांचा सोबती आहे. आयुष्यातले अखेरचे दिवस कसे बसे ढकलतोय हे त्याला माहिती आहे. गावातल्या बहुतेक लोकांना माहिती आहे. नोकरी धंद्यापायी परगावी राहणाऱ्या आणि वर्षातील एखाद दुसरा महिना घरी येणाऱ्या माझ्यासारख्याला सुद्धा माहिती होतं. पण ते तीव्रतेनं जाणवलं अगदी अलीकडे. धर्माला अगदी जवळून न्याहाळलं, अगदी काल परवा. 1.5-2 महिने राहण्यासाठी म्हणून बरेच दिवसांनी मी घरी आलो होतो. शहरी जीवनाची सवय लागल्यामुळे कधी करमेनासं होई. बाहेर पडून 4 माणसात मिसळायलाही नको वाटे. घरातच काहीतरी करत असे. असाच एकदा परसात जास्वंदीच्या झाडाला आळं करत बसलो होतो. न्याहारीची वेळ होती. कोवळ्या उन्हात बसून माझा उद्योग चालला होता. बुंध्याशी चांगलं रुंद आळं केलं. पिवळी झालेली किडलेली पानं खोडून टाकली. आडाचे 2 पवरे पाणी काढून घेतलं. एवढ्यात घाईघाईनं आई आली आणि म्हणाली, आंब कुठं मिळाली तर, तुझ्या चुलत्याच्या पोटात दुखतंय. मी हात धुवून उठलो आणि सोप्यावर गेलो. घोंगड्यावर पडून काका कणत होते. इथं रामोशेवाड्यात बघ, धर्माकडेच असेल. पुन्हा आई म्हणाली. मी बाहेर पडलो आणि रामोशीवाड्याच्या दिशेने पावलं उचलली. प्रथम धर्माकडे गेलो. खोपट्याच्या बाहेर धर्मा उन्हाच्या तिरपेला पुढ्यात थाळी घेऊन उघडा वागडा बसला होता. कमरेला केवळ फक्त एक हातभर धडपा होता. काशाच्या लखलखीत थाळीत कसल्या तरी पालेभाजीचा उकडलेला लगदा आणि तांबड्या रंगाची अर्धी 3 चतकोर भाकरी होती. बाजूला ठेवलेल्या पाण्याच्या तांब्यावर एक हात ठेवून धर्मा एक घास सावकाश खात होता. काय धर्मा, न्याहारी चालली आहे? धर्मानं वर पाहिलं. तोंडाजवळ नेलेला घास पुन्हा थाळीत ठेवला आणि अपराध्यागत चेहरा करून तो म्हणाला, वयजी. बसल्या बसल्याच तो पलीकडे सरकला आणि कोपऱ्यातलं एक तटकर सारखं करीत म्हणाला, टेका याच्यावर. काय येरवाळी पाय वळवलं गरीबाकडं. धर्माच्या न्याहारीत आडकाठी आली म्हणून मीही संकोचलो होतो. उभ्या उभ्याच बोललो, टेकत नाही आता धर्मा. हरभऱ्याची आम काही धरली असलीस तर दे. काकांच्या पोटात दुखतंय. थोडी आम आणि साखर देऊन पाहतो. स्वतःच कशाला हेलपाटा घातला जी. सांगून धाडलं असतं. निदान उमऱ्यावरून उभं राहून हाळी दिली असती तर आलो असतो घेऊन. एवढं बोलून धर्माने दाराकडे तोंड केलं आणि तो बोलला, बजे, आमचा शिसा आणून दे दण्यांना. आत थोडी हालचाल झाली आणि काळा सावळा हातच फक्त बाहेर आला. शिसा ठेवून परत दिसेनासा झाला. धांदल होती म्हणून मी शिसा घेऊन बाहेर पडलो, पण मनात
विचार येत होता. बजा बाहेर का नाही आली? धर्माचं जेवण असलं कसलं? माझ्यासारख्या परिचित आणि गावच्या माणसापुढं यायला लाजायला बजा काही पाटला देशमुखाची नव्हती. थाळीभर भाजी आणि चतकोर भाकरी खाऊन धर्मा न्याहारी आटोपतो की काय? यानंतर एकदा सवडीने मी धर्माकडे गेलो. सारी चौकशी केली आणि धर्मानंही मोकळ्या मनानं सारं सांगून टाकलं. कापऱ्या आवाजात तो म्हणाला, घोडं थकलं आता धनी, कामधंदा होईनासा झाला. चालता हात होता तोवर वल्ला वाळला तुकडा मिळत होता. आता काय त्यात हे असं दिस आलं, वंगाळ वंगाळ. भल्या भल्यांना दुपारची भरांत पडलीये. मामा गरिबाचं काय? 2 साल झाली पाऊस नाही, पाणी नाही, दुष्काळ पडलाय आपल्या मुलकात. 5 चिपट्यांची धारण झाली या. का घ्यायचं आणि खायचं? त्यात बजीला दाल्यानं टाकली या, ती बी घरी बसली या. मग पोटा पाण्याचं काय करतोस धर्मा? भागवतो कसं तरी, कळणकोंडा करून. कधी रताळ, कधी गाजर उकडतो आणि खातो बापलेक. कालच्याला तुम्ही आला तवा पुरीनं तांदळाची भाजी आणली होती रानातनं वट्टाभर. ती उकडून मीठ घालून खाल्ली कोरकोर भाकरी संग. भाकऱ्यावाने पाला पाचोळा खाऊन जगायचं आलं कपाळी. वंगाळ वंगाळ. आतड तोडून धर्मा बोलत होता. मला भारी वाईट वाटलं. एक वृद्ध रामोशी, ज्यानं माझ्या वाडवडिलांची सेवा चाकरी केली, तो पालीभाजी उकडून खातो आणि दुपारची वेळ भागवतो आणि हे मला ठाऊकही नसावं. असं आहे तर घरी नाही कधी आलास, बोलला नाहीस. माझ्याकडे राहिलं, आईकडे जाऊन कधी बोललास? धर्मानं मान खाली घातली. नाही बोललो. किती जणांचं बघावं त्यांनी. आबाळ फाटलं या, कुठं म्हणून लागावं टिगळ? धर्माच्या या उत्तरावर मी काय बोलावं? गप्प राहिलो. काही वेळ तोही गप्प राहिला. बरं आहे, बघतो मी. एवढं बोलून शेवटी मी धर्माचा निरोप घेतला आणि जड मनाने घरी आलो. संध्याकाळी बसल्या बसल्याच धर्माची गोष्ट आईपाशी काढली. तशी तीही खूप हळहळी. वाईट दिवस आले बघ. गोरगरिबांना उपायशी मरायची पाळी आली. आपल्या गावची कित्येक म्हारं पोरं गेली म्हणे गाव सोडून जगायला. पोटासाठी हिंडायची आता 10 दिशांना. तरणे ताठे जातील, पण या म्हाताऱ्या धर्मानं कुठं जावं रे? होय, फार थकलाय तो. फार इमानी बघ. एकदा सांगोल्याहून इकडं यायचं होतं. घोडं होतं बरोबर. मी, तुझे वडील आणि थोरला अण्णा. येताना यांनी धर्माला आणला होता सोबतीला. इकडे तिकडे करता करता उशीर झाला. अण्णा लहान होता तेव्हा. त्याला पुढं घेऊन मी बसले होते घोड्यावर आणि हे आणि धर्मा चालू लागले सोबत. तेव्हा चांगला उमेदीत होता तो. घोडं झपाट्यानं काढलं तरी घरी पोहोचेपर्यंत दिवे लागण होऊन गेली. घोड्यावरून इकडे तिकडे करते तो एकदम ध्यानात आलं आणि केसात हात गेला. ध्यानात आलं की येताना खोवलेलं फूल नाही सोन्याचं डोक्यात. वाटेत कुठेतरी सांडलं. जीव हळहळला. कुणाला सांगावं तर चोरी. धर्म खोगीर उतरून घोड्यापुढे गवत टाकत होता. त्याला म्हणाले, धर्मा, फूल पडलं बाबा वाटेत. त्यावर भाकरीसुद्धा खाल्ली नाही. धांदलीने मला म्हणाला, अक्का, खंदील द्या लावून. आणि तशा रात्री ते एवढंसं फूल शोधण्यासाठी पडला बाहेर अंधारात. आणि सांगायचं कारण म्हणजे चांदणी उगवायला फूल घेऊन आला माझा सासरचा धर्मा नाईक.
हो नाही. अगं मग या दुष्काळात उपाशी मरतोय तो, पाला उकडून खातोय. मी बरा उपाशी मरू देईन रे त्याला? मला माहिती नव्हतं. या घरकामाच्या रगाड्यातून सवड कुठे होती मला. पण त्याला सांग 4-8 पायली धान्य घेऊन जा म्हणून. आणि त्या बजीला म्हणावं, मोकळी बसू नकोस, रोजचं दळण नेत जा. कुणी दळायला दुसरं मिळत नाही मला. महिन्याच्या महिन्याला तेवढेच पैसे होतील मीठ भाकरीला. आई, तिनं दळलेलं दळण चालणार आहे तुला? अरे एवढा मोठा खटला आहे. गडी माणसांसाठी रानात पाठवायच्या भाकरी करता येतील त्या पिठाच्या. आणि तेव्हापासून धर्मा असा रोज संध्याकाळी दळणासाठी घरी येऊ लागला. त्याला पाहून मी हळहळू लागलो. संध्याकाळी अंधारात चाचपडत येऊन दळण घेऊन जायला त्याला खूप त्रास होई. प्रथम तर आमची कुत्री त्याच्या अंगावर धावून जाई. तिला चुकविता धर्मा धडपडे, बाजूच्या भिंताडावर कोलमडे. त्याचे हे हाल पाहून मी एकदा म्हणालोही, धर्मा, अरे हा थकला भागला देह ओढत रोज येतोयस. घरी बजा आहे, तिला का नाही पाठवून देत? त्यावर तो म्हणाला, कशाची तकलीफ? तसा थकलो नाही मी अजून. भरात सांगोल्यात जाऊन माघारी येईन. बजीला तुमच्या कुत्र्याचं ब्या वाटतं, नग म्हणती वाड्यात यायला. मग मीही जास्त बोललो नाही. नेहमीप्रमाणे धर्मा कडूसं पडल्यावर काठी आपटत येई आणि दळण घेऊन जाई. सकाळी उन्हं जोत चढून आली म्हणजे पीठ घेऊन येई. मनात आलं तर कधी अंगणात उन्हाला बसे, कधी माझ्याशी कधी आईशी 4 शब्द बोले आणि निघून जाई. आता त्याचं बरं चाललंय. महिना उलटला. पौषातली थंडी जीव खाऊ लागली. दिवस मावळायला अंगावर चढलेली घोंगडी. सकाळी दिवस उगवून न्याहारीची वेळ झाली तरी खाली उतरेना. चावडीपुढं हातभर खड्डा खणून सुताराच्या मेटावरला चाराचुरा टाकून पेटवलेली शेकोटी दिवस माथ्यावर आला तरी विझेना. पोरं बाळं ठिकठिकाणी काट्या कुटक्या जमवून शेकोटी करीत आणि हातपाय शेकत बसून राहत. तशा विलक्षण थंडीत अंगावर एक फाटकं तुटकं घोंगडं घेऊन धर्मा सकाळ संध्याकाळ दळण घेऊन जात होता. पीठ आणून देत होता. सकाळी थोडा वेळ तो उन्हाला बसे. जीर्ण झालेल्या त्याच्या देहाला थंडीचा भारी त्रास होत असावा. त्याला लटलट कापत जाता येताना पाहून माझं आतडं तीळ तीळ तुटे. राहवलं नाही म्हणून पुन्हा एकदा मी त्याला सुचवलं, धर्मा, होत नाही ना आता तुझ्याच्यानं, बजाला देत जा पाठवून दळण्यासाठी. त्यावर धर्मानं कष्टी नजरेनं एकवर माझ्याकडे पाहिलं. त्याचे लोंबते ओठ थरथरले. त्याला काही बोलायचं असावं. घटकाभर खाली जमिनीकडे बघत तो बसून राहिला. मला अनुभव आहे की महार मांग नडलं अडलं म्हणजे घरी येतात आणि उगीच बसून राहतात. खोदून विचारलं म्हणजे मग हलकेच बोलतात. काय नाही जी, कोरड्याला काहीतरी द्या म्हणून मागावं आलतो. त्यांची अडचण ती केवढी, पण संकोचाने म्हणा किंवा देतील की नाही या भीतीने म्हणा, ते कधी आल्यासरसे पटकन बोलून नाही दाखवायचे. म्हणून मी सहानुभूतीच्या स्वरात विचारलं, गप्प का झालास? काही अडचण आहे का? जोंधळे हवेत का? त्यावर खाली पाहतच तो म्हणाला, नाही जी, दोतराचा एखादा दडपा असला तर बघा. लई दिस मागीन मागीन म्हणतोय, पण लाजच वाटायची. थंडीचं गुंडाळायला नाही काय? अरे त्यात कसली लाज? थांब, पाहतो मी. एवढं बोलून मी आत गेलो. माझं एक वापरायचं बऱ्यापैकी धोतर घेऊन बाहेर आलो आणि त्याच्या अंगावर टाकलं. हे घे, चांगलं धड आहे, 2-3 महिने सहज जाईल तुला.
ते उचलून घेऊन धर्मा हळूहळू दिसेनासा झाला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी काही कामानिमित्त मी परगावी गेलो. 3-4 दिवसांनी परत आलो. सकाळी पाहतो तो धर्माऐवजी बजा आलेली पीठ द्यायला. मला पाहताच तिनं पदर ओढला आणि तोंड बाजूला केलं. मी बोलणार होतो की काय ग बजा, इतके दिवस तू त्या म्हाताऱ्याला का दिलास त्रास, पण तसे न बोलता म्हणालो, आज तू आलीस दळण न्यायला. धर्मा बरा आहे ना. तिनं मान हलवली आणि म्हणाली, जी बरा आहे. आणि इतके दिवस बजा दळण देण्यासाठी का येत नव्हती, आंबेचा शिसा देताना ती बाहेर का आली नाही याचं कारण मला कळालं. बजाच्या अंगावर मी धर्माला दिलेलं धोतर होतं. लुगड्यासारखा तिनं त्याचा उपयोग केला होता.